गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहेत व्हेज कटलेट. तर त्यासाठी बघू शकता मी इकडे भिजवलेले पोहे घेतले आहे थोडेसे, आणि एक छोटासा फ्लावर घेतला आहे, एक गाजर आहे, थोडंसं अद्रक आहे, आणि थोडंसं मी इकडे शिमला मिर्च, आणि आता मी इथे बटाटे बॉईल करायला ठेवले आहे, बटाटे पण टाकणार आहे. तर आता आपण हे सगळं मिक्स मी कसं करायचं ते दाखवते, आणि आपण हे 1 महिन्यासाठी फ्रीजरला पण ठेवून खाऊ शकतो, असं मी करणार आहे. तर आता बघा माझे बटाटे झाले की मी सगळं दाखवते कसं मिक्स करायचं काय. मी आज बघा हिरवी मिरची घेतली 3, तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं घालू शकता, एकदम बारीक चिरलेली आहे, आणि कोथिंबीर पण आहे. आता माझे बटाटे बॉईल झाले की मी बटाटे पण यात घालणार आहे. बघू शकता आता मी यात धना जिरा पावडर घालते. धना पावडर आहे, आपल्याला जितका थोडंसं घालायचं व्यवस्थित. थोडीशी हळदी, थोडासा चाट मसाला पण मी घालते यात. आपल्याला चवीनुसार असं सगळं थोडं थोडं घालायचं व्यवस्थित. थोडासा मी किचन किंग मसाला घालते थोडं, आणि थोडासा इकडे मी गरम मसाला थोडा घालून देते. आपण हिरवी मिरची पण कापून घातली, त्याच्यामुळं तिखट वगैरे आपल्या प्रमाणातच घालायचं, जास्त नाही. आता मी यातच चवीनुसार मीठही घालून देते. मी आता जिरा पावडर पण घालून घेणार. मी इकडे बघू शकता कॉर्नफ्लावर घेतलं आहे, आणि इकडे ब्रेडचा भुगा घेतला आहे करून असा बारीक. आता आपण याला ते लावणार आहे, मी दाखवते तुम्हाला. बघू शकता याला आपण मस्त असं आता मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण एकजीव करायचं आहे. बघू शकता मस्त आपण मिक्स केलं आहे सगळं, आणि आता आपण याचे कटलेट करून घेऊ. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असे मस्त मीडियम साईजमध्ये कटलेट करायचे आपल्याला. आता मी इकडे कॉर्नफ्लावरमध्ये डुबवते. त्याला आपण व्यवस्थित असं लाव आणि ठेवायचं. याला परत आपण याच्यामध्ये बुडवायचं, आणि परत व्यवस्थित त्याला हे प्रोटीन लावून मस्त असं व्यवस्थित करून घ्यायचं. खूप छान असं होतं, तुम्ही करून बघा घरी. खूप छान असे होतात, तुम्ही करून बघा. आवडल्यास लाईक करा, आणि हो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसे केले, काय केले, व्यवस्थित झाले की नाही. आणि करून बघा, खूप छान असे होते. आम्ही केले, तुम्ही करून बघा. थँक्यू सो मच.